या पुढच्या रिपोर्टकडे पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली। ही बातमी आहे म्यानमारच्या एका रोहिंग्याची। म्यानमारमधल्या या रोहिंग्यानं चक्क पुण्यात स्वतःचं घर बांधून संसार थाटला होता। मुजम्मिल खान असं या रोहिंग्याचं नाव आहे। मुजम्मिलनं काय कारनामे केलेत पाहूयात हा खास रिपोर्ट। बांगलादेशी झाले पुणेकर। पुण्यात रोहिंग्यानं थाटला संसार। बांगलादेशीचा संसार, प्रशासन बेजबाबदार। म्यानमारमधून बांगलादेशात आलेल्या आणि त्यानंतर पुण्यात राहिलेल्या रोहिंग्या व्यक्तीनं बनावट आधार कार्ड काढून जागा विकत घेतली आणि घर बांधून संसारही थाटल्याचं समोर आलं। विशेष म्हणजे या व्यक्तीवर जुलै महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती। त्यानंतरही त्यानं खोट्या कागदपत्रांच्या आधारे हे कृत्य केल्याचं समोर आलं। मुजम्मिल खान असं या रोहिंग्याचं नाव आहे। या रोहिंग्यानं कसा संसार थाटला पाहूया। बांगलादेशमधून पश्चिम बंगाल मार्गे भारतात प्रवेश। कोलकात्यात काम न मिळाल्यानं पुण्यात आला। कागदपत्र नसताना भिवंडीतून 500 रुपयांना आधार कार्ड बनवलं। स्वतःसाठी आणि बायकोसाठी पासपोर्टही मिळवला। सुपारी आणि कपडे विकण्याचा व्यवसाय केला। देहू रोडमध्ये 80,000त 600 चौरस फूट जागा घेऊन घर बांधलं। म्यानमारमध्ये इस्लामिक संस्थेत मौलाना कोर्स केला। अब कोई भी आके रहता है, कोई भाड़े से आके रहता है, कोई खरीद के रहता है। अब अंदर वाला व्यक्ति किधर से है किसको नहीं पता ना मैडम। जिसकी अभी हमारे पास तो हमारा पूरा डॉक्यूमेंट है। अब वो बाहर से आने वाला डॉक्यूमेंट बना लेता वो सबसे बड़ी बात है ना मैडम। हो, ते व्यवसाय त्यांचा होता, सुपारीचा धंदा होता त्यांचा। तर त्यांना भाड्याने पहिली होती इथं 8-10 वर्षापूर्वी। आम्हाला माहिती नाही की नाही का हे बाहेर गाव येऊन इकडे आलेत म्हणून आम्हाला काही त्यांनी सांगितलं नाही की असं आहे म्हणून। मग ते करता करता मग सुपारीचा धंदा त्यांनी चालू केला। खान आता जामिनावर बाहेर आलाय। पुण्यातील देहू रोड परिसरात भारत सरकारच्या संरक्षण खात्यातील अनेक महत्त्वाचे डेपो आहेत। मात्र यातून आजूबाजूच्या देशातील लोक बेकायदेशीरपणे आणि बनावट कागदपत्र तयार करून भारतात कसे घुसखोरी करतात हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। पुण्यातल्या रिपोर्टनंतर पुढची बातमी आता अहिल्यानगरमधून। राहुरी येथील वकील आढाव दाम्पत्याच्या हत्याकांडाचा घटनाक्रम माफीच्या साक्षीदारानं कोर्टात सादर केला। अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींपैकी एक हर्षद ढोकणे माफीचा साक्षीदार बनलाय। 25 जानेवारी 2024 रोजी राजाराम आढाव आणि मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती। वकील दाम्पत्याचा खून केल्यानंतर उमरे गावातील स्मशानभूमीच्या विहिरीत मृतदेह साडीत गुंडाळून टाकल्याची कबुली माफीच्या साक्षीदारानं कोर्टासमोर दिली। त्या पिशव्या टाकून त्यांचे हातपाय बांधून प्लास्टिकची पिशव्या चिकटपट्टीने चिकटून दोघांनाही विहिरीत रात्री त्यांनी ढकलून दिलं। असा हा निगरून खून आहे। या खुनामध्ये या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, परंतु यातील एक आरोपी माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे ज्याने न्यायदंडाधिकारी राहुल यांच्यासमोर कबुली जबाब